महाराष्ट्र सरकारने इतिहासामध्ये पहिल्यांदा एका आंतरराष्ट्रीय देशाबरोबर त्यांचं आमचं ससून डॉकच्या विकासासाठी आम्ही एक MOU आज साईन केलेले आहेत. ससून डॉकचा विकास हा नेहमी आपल्या सगळ्यांचा चिंतेचा आणि चर्चेचा विषय राहिलेला आहे. आता फिनलंडच्या कंपनीच्या बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर हातमिळवणी करून आपण ससून डॉकचा विकास, तिकडच्या मच्छीमारांचा विकास साधण्यासाठी आम्ही अजून दालनं उघडतोय, अजून प्रयत्न आम्ही करतोय, जेणेकरून उद्या मच्छी विकत असताना किंवा तिथे व्यवसाय करत असताना जे विविध प्रश्न आज म्हणजे अस्वच्छतेचा असो, सुरक्षितता असो, तिकडे आजूबाजू वावरण्याचा असो, सगळ्या प्रकारची मदत हे फिनलंडचे विविध कंपन्या आता आम्हाला देणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचं गठबंधन झालेलं आहे. मला विश्वास आहे की ही मॉडेल यशस्वी झाल्यानंतर हेच पॅटर्न आम्ही महाराष्ट्रातल्या अन्य जे काय आमचे फिशिंग हार्बर आहे, जिथे जिथे आमच्या तो जर वर्सोवाला आहे किंवा अन्य भागामध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे, वसई विरारमध्ये आहे, जिथे जिथे शक्य असेल अशाच पद्धतीची पद्धत आम्ही तिथेही घेऊन जाणार आहोत, जेणेकरून मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी जेवढी काय मदत, जिथून मदत उपलब्ध असेल, राज्य पातळीवर असो, राष्ट्रीय पातळीवर असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर असो, सगळ्या पद्धतीची मदत देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार मच्छीमारांसाठी करण्यासाठी आज सज्ज झालेलं आहे. तर आपण सुरक्षेचा वापर केलेला आहे. सुरक्षेमध्ये कशा प्रकारचं बघा, आता इथे AI टेक्नॉलॉजीची आपल्याला सर्व्हेलन्स म्हणजे सुरक्षा कवच CCTV आणि वेगवेगळ्या माध्यमातून बघतो. खूप वेळा आपल्याला असं होतं की ह्या फिशिंग डॉकमध्ये काम करणारे जे नागरिक असतात किंवा कामगार असतात, प्रामुख्याने कामगार असतात, ते कधी कधी म्हणजे काही बांगलादेशी पण आढळतात, बाहेर अनधिकृत पद्धतीने आलेले लोक आढळतात. आता ह्या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला फार बारीक नजर त्यांच्यावर ठेवता येईल. जेव्हा आपल्याकडे एक चांगलं सुरक्षित जाळं तयार होतं तेव्हा ह्या फिशिंग हार्बरमध्ये कुठल्याही अनुचित प्रकार होत नाही, कुठल्याही पद्धतीची स्मगलिंगचे प्रकार होत नाही आणि CCTVची यंत्रणा आणि सुरक्षेची यंत्रणा सज्ज झाल्यानंतर हे अतिशय सुरक्षित असं एक फिशिंग डॉक. कारण का मुंबईला आजूबाजूला अगर तुम्ही इतिहास बघितला, असंख्य हल्ले हे समुद्राच्या माध्यमातून झालेले आहेत. जेव्हा आमची किनारपट्टी सुरक्षित असेल तर मुंबई सुरक्षित राहील, महाराष्ट्र सुरक्षित राहील, हीच भूमिका आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची आहे आणि म्हणूनच आम्ही ह्या सगळ्या प्रकारे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कुठलीही तडजोड करत नाही. सुरक्षा का आपने जिक्र किया है, सुरक्षा किस प्रकार से नहीं करें, क्योंकि हमेशा चर्चा का विषय रहा है. देखिए, सुरक्षा इसलिए महत्वपूर्ण है क्योंकि हमने जब ससून डॉक का पहले बार मैंने दौरा किया तो ये बहुत सारे वहाँ काम करने वाले कामगार हमको कई बांग्लादेश से मिले, कई अन्य जिनके पास खुद का आधार कार्ड और ये सब आइडेंटिफिकेशन भी नहीं था. इसलिए हम लोगों ने निर्णय लिया कि सुरक्षा के बारे में अभी हम लोग को किसी भी तरीके का कॉम्प्रोमाइज करना नहीं है. फिनलैंड कंपनी के माध्यम से, उनके जो कंपनीज है उनके माध्यम से हमको एक अच्छा AI टेक्नोलॉजी वाला CCTV का कवच हमको उपलब्ध जो मिल रहा है. उसके वजह से जो कुछ ये ससून डॉक पे होगा, मिनट टू मिनट अपडेट हम लोग को सारे के सारा डेटा हमारे पास जमा होगा, ताकि कोई भी इलीगल एक्टिविटी हमारे ससून डॉक पे कर नहीं सकता, हिम्मत भी नहीं करेगा. आखिर में मुंबई को, महाराष्ट्र को सुरक्षित रखना है तो हमारी ये पूरा जो समुद्री तट है उसको हमको सुरक्षित रखना हमारा काम है और इसी के लिए इसके बारे में किसी भी तरह का कॉम्प्रोमाइज नहीं करना, यही हमारे देवेंद्र फडणवीस जी के सरकार का मुख्य हेतु है.